ओम जयंती मंगला काली भद्रकाली कपालिनी दुर्गा क्षमा शिवा धात्री स्वाहा सदा नमस्तुते. श्री दुर्गा सप्तशती अध्याय पहिला. सूर्याचा आठवा पुत्र सावर्णी कुळातील आठवा मनू महामायेच्या कृपेने मन्वंतराचा अधिपती कसा झाला ती कथा तुम्हाला सांगतो. प्राचीन काळी स्वारोचिष मन्वंतरात चैत्र वंशात जन्मालेला सुरत नावाचा राजा पृथ्वीचा अधिपती होता. तो प्रजेचे आपल्या पुत्राप्रमाणे पालन करीत होता. कोलविंध्वंसी नावाने शत्रुराजांनी हल्ला केला. सुरत राज्याचे सैन्य प्रबळ असूनही राजाचा पराभव झाला. सर्व खजिना लुटला व राज्य ताब्यात घेतले. त्यामुळे राजा अरण्यात फिरत असता सर्व हिंस्त्र पशु शांतपणे एका आश्रमात वावरत होते. तो मेधा ऋषींचा आश्रम होता. राजाने तिथे वास्तव्य केले. तेथे त्याला आपल्या प्रजेची काळजी वाटत होती. असेच काही दिवस गेले असता एक वैश्य अत्यंत दुःखी असा तेथे आला. राजाने अत्यंत विनयाने त्याचे नाव गाव दुःखाचे कारण विचारले. तो म्हणाला, मी समाधी नावाचा वैश्य श्रीमंत कुळात जन्मलो. पुत्र व पत्नीने माझे धन बळावून मला घालवून दिले म्हणून मी दुःखी आहे. मी वनात फिरत असताना स्वजनांची खुशाली कळत नाही म्हणून दुःखी आहे. राजा म्हणाला, मलाही स्वजनांची काळजी लागली आहे. ते दोघे मेधा ऋषींजवळ गेले व त्यांना नमस्कार करून विनयाने म्हणाले की आमचा तिरस्कार करतात, द्वेष करतात तरी आम्हाला काळजी वाटते. त्यांच्याबद्दल मनात प्रेम माया कोणत्या कारणामुळे येते. ऋषी म्हणाले, सर्व प्राणीमात्रांना विषयांचे इंद्रियांचे ज्ञान असते. स्वतः भुकेने पिडलेले असूनही पक्षी आपल्या पिल्लांसाठी धान्याचे कण खाऊ घालतात. पण माणसे मात्र पुत्राच्या बाबतीत प्रत्युपकाराची आशा बाळगून असतात. सर्व माणूस गमतेच्या व मोहाच्या गर्तेत पडलेला आहे. महामायेच्या प्रभावामुळेच असे होते. यात आश्चर्य वाटायला नको. शेषधारी भगवान विष्णूलाही योगनिद्रा आली होती. चराचर जगात हे विश्व तिच्यामुळेच मोहात पडते. ती प्रसन्न झाली, तिने वरदान दिले तर मानवाला मुक्ती मिळते. राजा म्हणाला, ही देवी कोण, हिचे स्वरूप व उत्पत्ती कशी झाली? हे मुनिश्रेष्ठा, तिची कथा तुमच्यावरून ऐकण्याची माझी इच्छा आहे. ऋषी म्हणाले, एका कल्पात समयी जगात प्रभू विष्णू शेषशय्येवर निद्राधीन झाले असता त्यांच्या कर्णातील मलापासून मधु व कैटभ नावाचे दोन महाभयंकर राक्षस निर्माण झाले. ते राक्षस ब्रह्मदेवाला मारण्यास धावले. विष्णूही निद्राधीन असल्याने ब्रह्मदेवाने योगनिद्रेची स्तुती आरंभली. ब्रह्मदेव म्हणाले की हे देवी योगनिद्रे, तूच विश्वाचे सदैव पालन करतेस आणि त्यांचा संहार करतेस. तू सत्व रजतम या तीन गुणांना उत्पन्न करणारी अशी सर्वांची मूळ प्रकृती आहेस. हे महामाये, मधु कैटभ नामक असुरांचा संहार करण्यासाठी महाविष्णूंना त्वरित जागरूक कर. भगवान योगनिद्रेतून जागृत होताच त्यांनी असुरांचे कृत्य पाहून त्यांना युद्धाचे आवाहन केले. त्या दोघांशी 5000 वर्षे विष्णूंचे युद्ध झाले. महामायेने या असुरांना मोहित केल्याने त्या असुर केशवाला म्हणाले की आम्ही तुझ्या पराक्रमाने संतुष्ट झालो आहोत. तू आमच्याकडून वर मागून घे. श्री विष्णू म्हणाले, तुम्ही संतुष्ट असाल तर माझ्याकडून तुम्हा दोघांचा वध व्हावा असा वर द्या. हे ऐकून मधु व कैटभ म्हणाले की जेथे पृथ्वी जलमय झाली नसेल तेथे तू आमचा वध कर. भगवंतांनी त्या दोघांची शिर आपल्या मांडीवर घेऊन सुदर्शन चक्राने त्यांचा शिरच्छेद केला. ब्रह्मदेवाच्या स्तुतीमुळे माया प्रकटली. तिचे महात्म्य पुढील अध्यायी सांगतो. अध्याय पहिला समाप्त.